हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय ट्रिप व्लॉग. तर चला, जिथे व्लॉग स्टॉप केला होता तिथून स्टार्ट केलेला आहे. तर रूमसाठी खूप पळापळ करावी लागलेली आहे. तिरुपतीमध्ये उतरल्यानंतर 6 वाजता काउंटर बंद झालं. त्यानंतर आम्हाला पहाटे 5ला तिथं आमच्यातील जेंट्स लोक गेले होते, तेव्हा आम्हाला रूम मिळाल्या होत्या. पण त्या रूम आम्हाला 11 वाजता घ्यायच्या होत्या आणि 11 वाजून 2 मिनिटांनी तिथं पोचल्यानंतर त्या तिन्ही रूम आमच्या हातून गेलेल्या होत्या. त्यानंतर मी आणि माझी बहीण गेलो तिकडे 1 वाजता. परत आम्ही दोघींनी तिकडे रूम परचेस केलेले आहेत. फायनली आम्हाला तिकडे रूम मिळाल्या. रूमसाठी एवढी पळापळ का? कारण फक्त रूमचे चार्जेस तिकडे 50 रुपये आहेत. आणखीन छान सोय आहे रूमची. म्हणजे इकडे ओपनमध्ये खूप राहिलो होतं एक रात्र, पण खूप थंडी वाजली होती भयानक. आणि थोडं लेडीजसाठी सेफ म्हणजे एवढं योग्य वाटत नव्हतं. त्यामुळे रूमसाठी खूप पळापळ चालली होती. रूम मिळाल्या असताना सुद्धा आमच्याकडून रूम गेल्या होत्या. फायनली मी आणि माझी मधली बहीण जाऊन 3ऱ्या वेळेला आम्ही रूम कलेक्ट केल्या. सो चला, त्याच हॉलमध्ये भक्तनिवासमध्ये आम्ही तयार झालो. तिकडे चेंजिंगसाठी पण होत्या रूम, तिकडेच तयार झालो. कारण आम्हाला दर्शनासाठी आमचं 6चं टायमिंग होतं. 6पर्यंत तरी आम्हाला दर्शनाच्या लाईनमध्ये जायचं होतं. त्यामुळे खूप धावपळ झालेली होती. रूमसाठीच सगळा टाईम गेलेला आहे आमचा ट्रिपमधला रूम कलेक्ट करण्यासाठी. तर चला, छान इकडे रेडी झालेलो आहोत. कशा दिसतोय नक्की सांगा. तर चला, इकडे छान सगळ्यांनी पांढऱ्या साड्या घेतल्या होत्या. काय घालायचं काय नाही सगळं आधी ठरलंच होतं. सो चला, फायनली इकडे लुक सगळ्यांचा छान झालेला आहे. गोविंदा 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 नारायणी नारायणी कोल्हापूरची नारायणी गोविंदा 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 नारायणी 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 कोल्हापूरची नारायणी. तर चला, फायनली दर्शन लाईनमध्ये आम्हाला 7 तास लागले. एक तास म्हणजे असे 3 तास आम्ही बसूनच काढले होते. बाकीचे 3 तास 4 तास असे लाईनमध्ये चालत राहिलो. तर पूर्ण एंट्री मध्ये गेल्यानंतर मोबाईल, तुमचा कॅमेरा काही असेल, बॅग वगैरे सगळं तिथं तुमचं लगेज जे असेल ना ते तिथे घेतात. आणखीन तुम्ही पुढे गेल्यानंतर इकडे बाहेर आल्यानंतरच तुम्हाला ते मिळतं. मोबाईल वगैरे तुमचं काही साहित्य असेल ते इथं एंट्री केल्यानंतर तिथं तुमचं सगळं जमा करावं लागतं. तर चला, इकडं बाहेर आलो. 7 तास लाईनमध्ये थांबलो. म्हणजे कंटिन्यू लाईनमध्ये चालत नाहीत राहिलो. 3 तास बसून राहिलो थोडा वेळ. असं होतं. म्हणजे कंटिन्यू चालायचं नव्हतं, थोडा वेळ बसत चालत असंच होतं. म्हणजे टोटल 7 तास लागले आम्हाला दर्शनाला. तर चला, अशा प्रकारे छान झालं दर्शन. अगदी संध्याकाळी 12च्या वेळेला आम्हाला तिरुपती देवाचं दर्शन झालेलं आहे. आणखीन एका दिव्यावरती इतका देव असा सुंदर प्रखर दिसतो ना, अक्षरशः अंगावरती असे शहारे येतात, शहारे देवाला बघितल्यानंतर. तर हे बाहेरचं तिरुपतीचं म्हणजे तुम्हाला फोटो वगैरे काढण्यासाठी मूर्ती आहे. तर चला, खूप छान असा अनुभव होता, मस्त. तर नेक्स्ट डे आहे हा. तर तिरुपतीमधून आम्ही चाललेलो आहोत वेल्लोरमध्ये. इकडे आम्ही गोल्डन टेम्पलला चाललेलो आहोत. तर श्री लक्ष्मीनारायण मंदिरला. तर ते तिरुपतीमधून तिकडे जायला 3 तास लागतात. जायचे 3 तास, यायचे 3 तास. त्यामुळे चला, सकाळीच आम्ही लवकर आवरलं आणि आम्हाला इकडे गोल्डन टेम्पल बघायला जायचं होतं. तर वेल्लोरमध्ये आहे आणि हे खूप छान असं मंदिर आहे. मी व्हिडिओजमध्ये, मोबाईलमध्ये म्हणजे गुगलवरती वगैरे सर्च केलं होतं. तर फायनली तिकडे पोचलो. ते ड्रायव्हर काका त्यांनी आमचे गाडीसाठी तिरुपतीमधून गोल्डन टेम्पलला जाण्यासाठी आधी भरपूर सांगितले होते, 7,000, मग 6,000वरती आले. फायनली त्यांनी आमचे 5,500 रुपये घेतले होते. तर तिरुपतीवरून गोल्डन टेम्पलला जाण्यासाठी टोटल 6 तास लागतात. जायला 3 तास, यायला 3 तास टॅक्सीने गेला तर चला, इकडे पण पोचलो. इकडे पण भरपूर अशी गर्दी होती. तुम्हाला हा शूट दाखवत आहेत कारण इकडे पण मोबाईल कलेक्ट करायचं होतं. तुमचं काय लगेज, बॅग वगैरे असेल तर कलेक्ट करायचं होता. तर तुम्हाला काय सांगते, तिकडे खूप स्ट्रिक्ट आहे. अजिबात मोबाईल वगैरे सगळं कलेक्ट, कॅमेरा वगैरे करावा लागतो. काही कोणत्या मंदिरामध्ये अलाउड नाही. इकडे पण खूप आतमध्ये मंदिर होतं, पण मंदिर एक असं बघण्यासारखं म्हणजे पूर्ण सोन्याचं मंदिर आहे. डोळ्याचे पारणे फिटतात, इतकं सुंदर मंदिर आहे. चला, फायनली आम्ही तिथं दर्शन घेतलं आणि रिटर्न आता येत आहोत. कारण आमची इकडे
9 वाजता ट्रेन होती. तर इकडे पेरूर गावामध्ये आलेलो आहोत. तिथं तिरुपतीची मातेचं मंदिर आहे, वाकुळा माता मंदिर म्हणून. तर हे पण टेकडीवरतीच आहे. तर आता ते येता तिथे होतंच. मग ते ड्रायव्हर पण बऱ्यापैकी होते. तर त्यांनी छान असं आम्हाला हे येता मंदिर सांगितलं. मग चला म्हटलं वेळ आहे तर तिथे पण तिरुपतीचे आईचं मंदिर, वकुळा माता मंदिर किंवा मठ आहे हा पण खूप सुंदर आहे. लोकेशन एक नंबर आहे. इथं चाललेलो दर्शनासाठी. तर चला असं छान येतं. आता म्हणजे आमची टोटल तिरुपती मध्ये पोचल्यानंतर 6 ते 7 मंदिराचं टोटल आम्ही दर्शन घेतलेलं आहे. तिरुपतीमध्ये म्हणजे गेल्यानंतर टोटल सगळी मंदिरं बघितलीत. ती राम मंदिर पण बघितलं होतं तिरुपतीमध्ये. तिथला आम्ही शूट घेतला होता, पण ते शूट घेताना थोडंफार तिथं सापडल्यामुळे मला तिथं ते डिलीट करावा लागला. इतकं तिथं म्हणजे लोकांचं लक्ष असतं, कोण शूट घेतं कोण नाही. तर ते राम मंदिर पण खूप छान होतं, पण त्याचे व्हिडिओ माझ्याकडे नाही आहेत. तर चला आता इकडे छान वाकुळा माताचं दर्शन घेतलं. तर झालं इकडं पद्मावती देवीचं दर्शन झालं, वाकुळा माताचं झालं, राम मंदिर खूप म्हणजे छान होतं, कृष्ण मंदिर. तर चला सगळं व्यवस्थित दर्शन झालेलं. आता फायनली तिथून निघायची वेळ झाली होती. तर इथे भरपूर फोटो काढायला वगैरे अलाउड होते. मंदिरात नव्हते, पण मंदिराचा साईडचा परिसर जो होता ना, उंचावरती टेकडीवरती मंदिर होतं. एक नंबर लोकेशन होतं. हवा एकदम थंड, भरपूर थंडी आहे. तर तिकडे भरपूर असे व्हिडिओ केले, फोटो वगैरे मनसोक्त काढून घेतले. तर हे आहे वाकुळा माताचं मंदिर. इथे पण छोटासा असा छान कळस वगैरे मस्त आहे. तर चला आता फायनली निघायची वेळ झालेली आहे, कारण ट्रेनचं पण टायमिंग होत होतं. तर चला त्या ड्रायव्हरनी सांगितलं आम्हाला हॉटेल म्हणजे कोणतं त्यांना सजेस्ट करा म्हटल्यानंतर त्यांनी एक नंबर असं हॉटेल सांगितलं होतं आम्हाला. ते अगदी रेल्वे स्टेशनला लागून होतं. खरंच खूप ह्या हॉटेलमध्ये जेवण एक नंबर अशी क्वालिटी होती. अगदी 4 दिवस तिथलं सगळं खाऊन असं म्हणजे थोडंफार बोर झालं होतं. पण ह्या हॉटेलमध्ये छान आम्ही पनीर रोटी, राईस, डाळ वगैरे ऑर्डर केली. त्यांच्या इथं स्टार्टरला बघू शकताय तूप असतं. ही कसली तरी चटणी आहे, म्हणजे पिठासारखीच आहे, बहुतेक उडीद डाळीच्या पिठाचं काहीतरी होतं ते. त्यानंतर चिंचेची चटणी होती, आंब्याचं लोणचं. असं छान आता फुल म्हणजे आपल्याकडे कसं आपण जेवतो सगळं ताट भरून जेवण, तसं जेवल्याचा लास्ट दिवशी फील आला. कारण थोडं ते रस्सम भात, इडली, डोसा वगैरे खाऊन थोडं कंटाळाच आला होता. तर शेवटच्या दिवशी म्हणजे ट्रेनचं टायमिंग होतं तिथं जवळच अगदी. हे बघू शकता पलीकडे हे स्टेशन तुम्हाला दाखवत आहे. तिरुपतीला तिथे हे रेल्वे स्टेशन आहे. तर अगदी तिथे लागूनच येता ड्रायव्हरना मी चालू होतं की कोणतं हॉटेल वगैरे जेवणासाठी चांगलं आहे. तर त्यांनी हे सजेस्ट केलं होतं. तर चला अगदी रेल्वे स्टेशनच्या समोर आहे. आता मला हॉटेलचं नाव आठवत नाही आहे. तर चला इकडे जेवून बाहेर वगैरे आलो, कारण अगदी ट्रेनचं टायमिंग तुम्हाला माहीत आहे कसं कट टू कट असतं. त्यामुळे जास्त पण लांब जाण्यात काय पॉईंट नव्हता. त्यामुळे रेल्वे स्टेशनच्या जवळच अगदी चालत जाता येईल असंच आम्ही हॉटेल चूज केलं होतं. तर जेवणाची क्वालिटी एक नंबर होती. खूप छान पोट भरून असं जेवण झाल्यानंतर चला आता फायनली ट्रेन आली. ट्रेनसाठी पण खूप म्हणजे पळत जाऊन अशी ट्रेन पकडलेली आहे, कारण येऊन लागलीच होती ट्रेन. अगदी 15 मिनटं आधी आम्ही पोचलो होतो ट्रेनमध्ये. ट्रेन एकदम नवीन छान होती, मस्तच होती. पर्पल कलर होता आतून. स्वराचा फेवरेट. चला तिरुपतीला इकडे केलेलं आहे बाय बाय, छान असं. आणि येताना पण आम्हाला एक कंपाऊंडमध्ये असं मिळाल्या होत्या. फक्त जेंट्स लोकांच्या आमच्या दुसऱ्या डब्यामध्ये नंबर पडले होते, कारण आमचं इकडे कोल्हापूरला रिटर्न येताचं तिकीट कन्फर्म नव्हतं. त्याआधी यायच्या सकाळी झालं होतं, वेटिंगवरच होतं. त्यामुळे चला तिरुपतीला आता इकडे सिटीला केलेलं आहे बाय. छान. आता सगळे थोडेफार इकडे जाताना कशी जोशमध्ये सगळे होते, थोडेफार आहेत जोशमध्ये, पण एवढं सगळं दिवसभर पण फिरलो होतो, त्यामुळे मला तर खूपच कंटाळा आला होता. तर चला सगळ्यांना म्हणले इकडे आता बाय करा. छान आपली ट्रिपचा इकडे एंड आहे. सो चला कशी वाटली आमची तिरुपतीची ट्रिप. तुम्हीही जाणार असाल तर नक्की तुम्ही म्हणजे प्रॉपर प्लॅनिंग करून जा. आणि लहान मुलं खूप आधूपेक्षा लहान जर असतील की तर लहान मुलांना अजिबात नेऊ नका, खूपच हाल होतं. आधूपेक्षा थोडी मोठीच पाहिजेत, सिया एवढी असतील तरी चालतील, खूप हाल होतं. तर चला तुम्हाला मी ट्रेनमधलं जेवण दाखवलंच नव्हतं. अगदी आम्ही जाताना वगैरे पण असं घेतलं होतं. तर येताना आम्ही संध्याकाळी बसलो होतो 9 वाजता.
तर दुसऱ्या दिवशी 4 वाजता कोल्हापूरमध्ये पोहोचणार होतो. तर दुसऱ्या दिवशी दुपारचं जेवण अगदी सकाळी ऑर्डर दिली होती तर 1 वाजता जेवण आलेलं आहे. तर अगदी बेळगाव च्या इकडेच आम्ही जेवण मागवलं होतं. मग हे आपलं महाराष्ट्र पद्धतीचं जेवण होतं, वरण भात भाजी चपाती वगैरे. तर चला फायनल इकडं कोल्हापूर स्टेशन आलेलं आहे. तर भरपूर रील्स वगैरे केलेलेच आहेत, शॉर्ट व्हिडिओ ते पण लवकरच मी टाकणार आहे. तर हा आता उतरता कोल्हापूर सिटीमध्ये आपल्या आल्यानंतर खूप एक नंबर असं फिलिंग आलं होतं. म्हणजे इकडे आपल्या इकडे इतकं छान आहे ना, सगळं बऱ्यापैकी क्लीन आहे. पण तिकडे सिटीमध्ये एंट्री केल्या केल्या इतकं मला खराब वाटलं ना. देवाचं मंदिर वगैरे एरिया तिकडे एकदम पॉश आहे, पण रेल्वे स्टेशनचा एरिया इतका खराब आहे ना तिरुपतीमधला, भयानक. मला माझे मास्कच घ्यावा की काय असं मी ठरवलं होतं, घालावा नाकाला. पण इकडे आमच्या स्टेशनवरती आल्यानंतर असं काही दुर्गंधी वगैरे नाही, एकदम वातावरण एक नंबर आहे. तर चला तिरुपतीवरून आल्यानंतर कंपल्सरी इकडे महालक्ष्मीला जायचं असतं, हे सर्वांना माहीतच आहे. तर तिथे आम्ही म्हणूनच पहिल्यांदा आम्ही पद्मावती देवीला गेलो, कारण आम्ही इकडे तिरुपती करून आम्हाला महालक्ष्मीला यायचंच होतं. तर तिथून आलो, इकडे पायावरती वगैरे पाणी घ्यायचं असतं. म्हणजे तिरुपतीवरून आलेले धुळे ते महालक्ष्मीचे ते सोडून मग ते दर्शन घेऊनच घरी जायचं असतं. तर चला इकडे पण आमच्या इकडे महालक्ष्मीला खूप 24 तास गर्दी असते. तर इकडे मुखदर्शन घेतलं आम्ही. आणखीन स्क्रीनवरती आमची देवी स्पष्ट दिसत होती, आई अंबाबाई. तर छान दर्शन झालं. आता सगळ्यांचं आपापल्या घरी जायचं प्लॅनिंग चालू आहे. तर चला फायनली आमची अशी अचानक ठरलेली ट्रिप, 5 दिवसाचा प्रवास, माझा एक्सपिरियन्स तुम्हाला मी तुमच्याबरोबर शेअर केलाच आहे. तर कसा वाटला व्लॉग नक्की चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.